चला तर आम्ही तिघं निघालो आहे बुलेश्वर मंदिर दर्शनाला. जसं तर सकाळी निघायचा प्लॅन होता, पण बिकॉज ऑफ बेबी लेट झालं. चला, कसं वाटतं श्वेता? भारी वाटतंय. जरा खूप दिवसांचा विचार होता आपला की दर्शनाला जायचं आहे भुलेश्वर मंदिराच्या. तर आज आपण फायनली निघालोय. तेच ना, रोज काही ना काही चालूच राहतं. जातो जातो म्हणतं पण जाणं होत नाही. चला, लेट चाललो पण चाललो ॲटलीस्ट, आहे ना. फक्त आता दिशा राहिली पाहिजे व्यवस्थित. हो ऊन खूप जास्त वाटतंय पण. हो, भरपूर ऊन आहे पुण्यामध्ये. ट्रॅफिक पण भरपूर आहे. आपण जरा पीक टायमिंगलाच निघालोय. बघू आता. कात्रजला पोचलो होतं ना. इथे कधी बघा ट्रॅफिकच राहतं. माहीत नाही इथला रूट वगैरे कधी व्यवस्थित होणार, काय कसं करणार. बघा काय मग 1 ते 1.5 तास लागेल आपलं. 2 तास लागेल आहे ना. हा, इथून 2 तास लागतील आपल्याला. इथला हा इश्यू रिसॉल्व्ह झाला ना, तर इथला आपलं 10 ते 15 मिनटं वाजता आपल्या तिथले. हा ब्रिज चालू झाला पाहिजे ॲक्च्युली. हो, बघा, हात नाही काही नाही, चालावं डायरेक्टली. मग ऊन खूप आहे बाहेर, आहे ना. हो. चला, कार घ्यायचा काही तर फायदा झाला आपल्याला, आहे ना. कसं वाटतंय मग कारमध्ये स्वतःच्या नवऱ्यासोबत? छान वाटतंय. चला, फायनली कार झाली आपली, आहे ना. अष्टविनायक पण होऊन गेलं, गावाकडे पण जाऊन झालं. एकदा उन्हाळा संपला की पावसामध्ये फिरायला खूप मजा येणार. पुण्यात पावसाळ्यात फिरायचीच मजा आहे. छान. आता तसं पण मला वाटतं लास्ट आपला उन्हाळ्यातला आहे यावर्षीचा तरी. आता मोस्टली पुढच्या महिन्यापासून पाऊस चालू होऊन जाणार. मग एवढं की भारी जाणार नाही फिरायला वगैरे. लास्ट इयरला पावसाळा लवकर चालू झालं होतं, यावेळेस अजून झालाच नाही. तसं यावेळेस पाऊस कमी सांगितला ॲक्च्युली. अच्छा. बघू आता काय तर. ऊन तर खूप आहे यावर्षी. हो. जस्ट आपण आता काय क्रॉस केलं, येवले, आहे ना. हा पण एरिया बराच डेव्हलप झाला असं वाटतंय ना. ॲक्च्युली पुण्यात कुठे पण जाता डेव्हलपमेंट भरपूर चालू आहे. पुण्याला लिमिटच नाही आहे ना, जागाच भरपूर आहे. मुंबईला कसं आहे ॲक्च्युली समुद्रामुळे खूप लिमिटेशन आले. आता पुण्यात कसं आहे की आणखी 10-15 वर्ष मला वाटत नाही डेव्हलपमेंट थांबणार आहे. तरी पण बाहेरच्या सिटीजमध्ये डेव्हलपमेंट व्हायला थोडा टाइम लागेल, कारण की तिकडे तशा कंपनीज वगैरे असं नाही ना की लोक वर्क करू शकतील. त्यामुळे मेन सिटीजमध्येच वगैरे जास्त ट्रॅफिक, जास्त लोक आहेत राहायला. आता बघ ना, आपण जेव्हा राहायला आलो होतो 5-6 वर्ष अगोदर पुण्यामध्ये, तेव्हा काय की प्राइस होत्या 40 लाख 50 लाखाला फ्लॅट भेटायचे. आता तर 1 CRच्या अभाव झाले सगळे. हो. चला, आपल्याला एक तरी बरं राहतं की सॅटर्डे संडे सुट्टी असली ॲटलिस्ट काहीतरी करता येते बाबा, नाहीतर बस वर्क लाईफ. आणि मेन म्हणजे पुण्याच्या आजूबाजूने भरपूर अशी ठिकाणं आहे की जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. ते खूप छान आहे. बघ आता हा घाट लागला. घाट म्हटलं म्हणजे सांभाळून चालू लागतं बाबा. खूप अवघड असं घाट आहे म्हणतात. हो का. आपण एकदा आणखी गेलो, अष्टविनायकला गेलो होतो ना आपण, याच रूटने गेलो होतो आपण. पण तिकडून परतताना जो घाट लागला होता तो पण अवघडच होता ना. कुठला होता तो? तो खंडाळा घाटला होता वाटतं. तो वेगळा होता, रूट वेगळा होता तो. तो ॲक्च्युली खूप शार्प टर्न होते त्या रूट त्याला. हा पण आहे, पण हा छोटा आहे ॲक्च्युली. बघ आता मोस्टली पुण्यात कुठे पण फिरायला गेलं ना तर कुठे ना कुठे घाट लागतोच. पुन्हा डोंगर आहे आजूबाजूला ना, त्यामुळे घाट लागणंच आहे. आणखी 1.5 तास दाखवतो जवळपास, आहे ना. हो.
आपण काय तरी म्हणतो बरं आहे की जास्त ट्रॅफिक नाही आहे, नाहीतर भरपूर वेळ लागला असता. तेच ना. मग कसं वाटतंय? छान वाटतंय. विचार करते की आता मंदिरात गेल्यानंतर तिथे जास्त गर्दी नसावी, म्हणजे दर्शन वगैरे छान होऊन जाईल. नसेल गर्दी तिथे ॲक्च्युली, कारण की आपण थोडं ऑफ टाईम चाललो ना. हां. मोस्टली तर नसायला पाहिजे आता. लक. आता सध्या आपण कारमध्ये आहे म्हणून जरा बरं वाटतंय, नाही तर बाहेर बघितलं तर भरपूर ऊन वाटतं. ॲक्च्युली कसं झालं आहे ना, फॅमिली म्हटलं म्हणजे ॲक्च्युली कार महत्त्वाची झाली आजकाल. आपण बघतोय ना बाहेर काय होतं, टू व्हीलरनं कधी काय तर नाहीतर ॲटलिस्ट शक्यतो दिवसाला प्रवास केला पाहिजे. टू व्हीलर जरी असेल तरी चालते, पण ॲटलिस्ट मग मॉर्निंगला निघालो किंवा मग रात्री तर स्पेशली टाळलं पाहिजे. आपल्याला अनुभव आहे ऑलरेडी कोकणाचा. लेट झालं होतं आपल्या शाईनमध्ये, है ना. हो. कारने जरी म्हटलं तरी आता हा रस्ता जरी बघितला ना, खूप छानसून आहे. तरी इथे पण थोडं रिस्कीच आहे रात्री जरी ट्रॅव्हलिंग करतो म्हटलं कारने तर. रात्रीच ॲक्च्युली शक्यतो टाळलंच गेलं पाहिजे. हां, खूप मस्त एक्सप्रेस वे आहे मुंबईला वगैरे, तिथे काही एवढं रिस्क नाही आहे. पण इन जनरल असं आउटसाईडला जातो म्हटलं म्हणजे रात्रीचा शक्यतो प्रवास टाळला जातो. यूट्यूबवर बघतो ना आपण, इंस्टाग्राम यूट्यूबवरती काही ना काही चालूच राहतं. हो तेच. किती सारे रील्स बघतो ना, त्यामुळे काय रिस्क घेण्यात काही लॉजिक नाही. सरळ मस्त सकाळी निघायचं आपलं. मग आताच हे इतकं छान वाटत आहे, एवढं ऊन असल्यानंतरही. पावसाळ्यात तर किती भारी वाटत असेल हे आजूबाजूचं. पावसात तर मी ॲक्च्युली एक व्हिडिओ बघितला होता रेफरन्ससाठी त्यांचं, त्यामध्ये तर पूर्ण ग्रीन मस्तपैकी पाऊस चालू. असं वाटत होतं की ढग खाली उतरलं पूर्ण. पुण्याला तेच ॲक्च्युली भारी आहे ना. हो, पुण्यात ग्रीनरी भरपूर आहे. मस्त आहे एकदम. जॉब्स पण आहे. यूथला खूप जास्त स्कोप आहे ॲक्च्युली पुण्यामध्ये. करिअरसाठी पण आणि फिरण्यासाठी पण. चांगला रूट आहे ॲक्च्युली. घाट संपला ना आपला, आता पुढे घाट नाहीये ना. आता नाही. एकच घाट आहे याला. नाही ॲक्च्युली मंदिरापाशी पोहोचू ना तेव्हा पण एक घाट लागतो. अच्छा, तिथे पण आहे. छोटा आहे तो. मंदिर वरती आहे वाटतं, हो ना. म्हणून तिथले मिसळ वगैरे चांगले मी ऐकलं असं या साईडचे. नाही, मिसळ पाव वगैरे खूप चांगला भेटते तिथला. पण आपल्याला मंदिरात जायचं आपण. पुण्यात मोस्टली मिसळपाव वगैरे छानच मिळतो. ॲक्च्युली इथं पाणी पण गोड आहे ना, त्यामुळे ऑटोमॅटिकली टेस्ट चांगली येतं. पुण्यात खाण्यासाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. मग कशी वाटली आपली गाडी? मग 3 महिने झाले आता ऑलमोस्ट. 3-3.5 महिने झाले असेल ना. हो, झाले जवळपास. फेबमध्ये घेतली होती ना आपण. कसा वाटला गाडीचा प्रवास? छान वाटला, कम्फर्टेबल आहे आणि फॅमिलीसाठी सेफ वाटतं ना कार असली की. आपण ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्या कारचे टेस्ट ड्राईव्ह घेतला असेल, म्हणजे जे आपल्या होत्या, सिडान म्हणा, SUV म्हणा, मिनी म्हणा, हॅशबॅक म्हणा. मोस्टली तर आपलं फिक्स होतं म्हणा की सिडानच घ्यायची आहे, पण स्टील ॲटलिस्ट ट्राय करून बघायला पाहिजे ना. सेफ्टी आजकाल खूप इम्पॉर्टंट झालं आहे. हो, खूप जास्त. आणि कार असेल तर थोडं ट्रॅव्हलिंग करायला पण इझी जातं ना. तेच ना. खूप लोकांना ॲक्च्युली कन्फ्युजन राहतं की सिडान घ्यावी की SUV. मला तर असं वाटतं ना की कम्फर्ट पाहिजे असेल, तुम्हाला चांगली बूट पेस पाहिजे असेल ना, तर मिनी किंवा कॉम्पॅक्ट SUV पेक्षा ॲक्च्युली सिडान कधी परवडतं. जर तुम्हाला ॲक्च्युअल SUV घ्यायचं तर तुम्ही ॲक्च्युअल SUV घेऊ शकता, पण मिनी किंवा कॉम्पॅक्टमध्ये तेवढं सेन्स बनत नाही, कारण की प्राईजमध्ये जास्त काही फरक येत नाही ॲक्च्युली. आणि आता बहुतांश जागी रोड चांगले आहे, तर ते ग्राउंड क्लिअरन्सचा पण तेवढा मेजर इश्यू नाही आहे. ते जे कारण होतं का आपण होंडा सिटी कॅन्सल केली ॲक्च्युली, आहे ना.
मस्त रस्ता एकदम आहे ना, निसर्गात चालल्यासारखं वाटतं एकदम. हम्म. तेच ती सिटी, तेच 2 BHK, तेच फ्लॅट. ॲटलिस्ट असं थोडं बाहेर आलं की फ्रेश वाटतं माइंडला, आहे ना. हो, थोडा चेंज हवाच असतो ना. हम्म. चला, रस्ता थोडासा आहे म्हणा, पण ठीक आहे. ट्रॅफिकपेक्षा कधी बरं आहे ना. हो, असं शांततेत जातोय, काही ट्रॅफिक नाही, काही नाही. बघ ऑलमोस्ट पोचलो मंदिरापाशी आपण. फायनली आलं मंदिर. भुलेश्वर. येण्याच्याकडनं ना 50 रुपये पास घेतली ॲक्च्युली, पार्किंग आणि काय तर ते त्यामध्ये इन्क्लूड आहे असं बोलले आम्हाला, है ना. एंट्री फी. भारी आहे. मी जस्ट इमॅजिन करते की पावसामध्ये किती भारी असणार आहे. चला ऑलमोस्ट पोचलो आपण आता, आहे ना. कसा वाटला प्रवास मग तुला? छान वाटला, शांतीत झाला प्रवास, जास्त ट्रॅफिक नव्हती, काही नाही. निवांत यायला मिळालं. तिकडं रोड दिसतंय ना खालती उतरायला. हा, बघ आता हा घाट मी बघितला व्हिडिओमध्ये, खूप म्हणजे डेंजर घाट आहे थोडंसं, म्हणजे चढाव खूप जास्त आहे ॲक्च्युली. बघ कॉर्नर पण किती शार्प आहे. हा. बघ कॉर्नरिंग बघ किती हार्ड आहे. अशा टर्न्सवर वगैरे थोडंसं एक्सपिरियन्सच पाहिजे गाडी चालवायचं. आपण ते फ्रेशरच ॲक्च्युली. चला पार्किंग लावा आणि दर्शन घ्यायचं लवकर आता. गर्दी नव्हती असं वाटलं, पण खूप लोक आले आहे ना. चल मी गाडी लावतो पार्किंगला, उतरून दर्शन. चला फायनली आपली स्लाविया पोचली. बुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी. तर हे आहे मंदिर. बरीचशी पार्किंग प्रॉपरली येते ना, म्हणजे खूप जागा आहे पार्किंगसाठी वगैरे. ऊन भरपूर आहे पण हा. हो, आतमध्ये माहित नाही पडलं, बाहेर खूप जास्त ऊन आहे. मला वाटतं हे रेड कलर यांनी यासाठी टाकलाय ना, उन्हासाठी वगैरे टाकलं असतं, है ना. हा काय झालं तिच्या? मंकी इथे मंकी नाही आहे मग, इथे